या प्रवाशाने जे सांगितलं त्यानंतर थोडा प्रकाश पडेल का या सगळ्यांच्या डोक्यात MMRDAच्या हा प्रश्न आहे। कारण ही रडकथा काही आजची नाहीये। आता या सगळ्यानंतर सांगितलं जाईल मुंबईकरांना, तुम्हाला सकाळी सांगितलं होतं गरज असेल तरच घराच्या बाहेर पडा, तुम्हाला सांगितलं होतं मुंबईत पाऊस पडणार आहे, तुम्हाला सांगितलं होतं सुट्टी जाहीर केली आहे। आता तुम्ही जर बाहेर पडलात तर त्याला जबाबदार तुम्ही आहात, हे कोणी नाहीयेत। आणि यामुळे आता या सगळ्यांचे जीव धोक्यात आले असतील तर त्याला कोणी जबाबदार नाहीये। जबाबदार हेच लोक आहेत, हेच सगळ्यात शेवटी ठरणार आहे। आणि त्यामुळे आता या लोकांचे जीव वाचवण्यासाठी 2 तास लागतात। हे कुठल्या डोंगर दऱ्यामधलं रेस्क्यू ऑपरेशन नाहीये, हे मुंबईमधलं रेस्क्यू ऑपरेशन आहे, नाकावरचं यांच्या रेस्क्यू ऑपरेशन आहे। 2 तास लोक मध्ये श्वास घ्यायला मोताद झाले। 2 तासापासून त्यांना श्वास मिळत नव्हता। क्रेन येते पण क्रेन मधून रेस्क्यू कसं करावं हे कळत नाहीये। इतका अंधार आहे। अंधार केवळ त्या मध्ये त्या लोकल मध्ये नाहीये, त्यामध्ये मोनोरेल मध्ये नाही अंधार, अंधार बाहेर सुद्धा आहे। हा व्यवस्थेचा जो अंधार आहे त्या अंधारात गुदमरत पडले होते मुंबईकर इतका तास 2 तास। पण तरी सुद्धा कुणाला त्याचं काही देणं घेणं नाहीये। कारण सकाळी सुट्टी जाहीर केली होती, सांगितलं होतं पाऊस पडणार आहे, सांगितलं होतं अलर्ट दिला होता आणि गरज असेल तरच घराबाहेर पडा हेही सांगितलं होतं। पडलात तुम्ही बाहेर मग जबाबदार तुम्ही, असंच आहे इथलं। आणि अशाच प्रकारे आज मुंबईकरांची वाटमारी निसर्गानं केली आणि निसर्गातून काही त्याला वाट काढत तो जात असेल तर ती प्रशासनाने केली। तेव्हा मुंबईकरांनो हे रोजचं आहे, रोजचं ह्या परिस्थितीतून जावं लागतं। तुम्ही लोकलमध्ये अडकला म्हणून लोकलमधून दुसरीकडे गेलात, रस्त्याला गेलात, रस्ते सुद्धा अडलेले आहेत, रस्त्यातून मार्ग काढला, मोनोत गेलात, तुम्हाला वाटलं असेल की तुम्ही आता मोनोतून घरी जाल, असं शक्य नाहीये। तुमची तिथं सुद्धा अडवणूक होणार आहे आणि तिथं सुद्धा श्वासाला मोताद तुम्ही होणार आहात। हा मेसेज आहे या सगळ्यामधला। 2 तास लागतात रेस्क्यू ऑपरेशनला। कुठे? मुंबईमध्ये। मंत्रालयापासून अंतर काढलं तर 15 किलोमीटर अंतर नसेल हे। आणि मुंबईच्या पोटामध्ये ही मोनोरेल आहे। तुम्ही म्हणाल की कुठेतरी मुंबईच्या दूर कुठेतरी आहे, ही पालघर मधली नाहीये मोनोरेल, ही कुठली गडचिरोली आणि तिकडच्या भागातली नाहीये। त्या नांदेडमध्ये तर कित्येक मेले, सैन्य बोलवावं लागले तिकडे। त्यांचं रेस्क्यू ऑपरेशन सोडून द्या तुम्ही। मुंबईतल्या रेस्क्यू ऑपरेशनची हवा काढली। ते आता एका प्रवाशानं सांगितलं की या ठिकाणी 1 तास येऊन झाला क्रेन, पण दार कसं काढावं हे 1 तास झालं कळत नाहीये। ऑपरेशन कसं राबवावं हे त्यांना माहीत नाहीये असं प्रवासी जर म्हणत असतील, त्यांचं कधी ट्रेनिंग झालेलं नसेल, काय म्हणायचं या व्यवस्थेला? कोट्यवधीच्या ट्रेन तुमच्याकडे आहेत, क्रेन तुमच्याकडे बाहेर काढण्यासाठी एकूण 3 लॅडर जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत। आपण इथे पाहू शकतो की कशा प्रकारे 3 लॅडर जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत। त्या 3 लॅडर्स मधून वेगवेगळ्या मार्गाने प्रवाशांना इथून सुखरूपपणे बाहेर काढण्यात येत आहे। आणि या बाहेर आलेल्या प्रवाशांना इथे एका रांगेत उभं केलेले, त्यांना इथे पाणी जे देण्याचं काम सुरू झालेलं आहे। वैद्यकीय सेवा जर त्यांना हवी असेल तर वैद्यकीय सेवा त्यांना इथे देण्याचं काम जे आहे ते देखील सुरू झालेलं आहे। एकूण 3 अग्निशमन दलाच्या मोठ्या शिड्या ज्या आहेत त्या लावण्यात आलेल्या आहेत। त्या शिड्यांच्या मार्फत इथे सर्व अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचं काम जे ते सुरू झालेलं आहे। आपण इथे पाहतो आहोत, इथे ॲम्ब्युलन्स देखील बोलवण्यात आलेली आहे। काही लोकांना इथे मोठ्या प्रमाणात घुसमट जी आहे झालेली आहे, सफोकेशन जे आहे ते झालेलं आहे, त्यामुळे काहीसे घाबरलेले आहेत। आणि अशा या प्रवाशांना सुखरूपपणे त्यांच्या घरी पोहोचवण्याआधी त्यांची वैद्यकीय तपासणी जी आहे ती देखील केली जाते। त्यांना जर अतिरिक्त मदत लागली तर ते देखील वैद्यकीय मदत इथे देण्यास इथे राज्य सरकारकडून पुढाकार घेण्यात आलेला आहे। मात्र आपण इथे पाहू शकतो की एक मोठा डोअर जो आहे तो ओपन करण्यात आलेला आहे। आपण समोर वरचे दृश्य पाहतो आहोत की इथे मोनोरेल जी आहे, मोनोरेलचे जे पहिला डोअर जो आहे तो ओपन करण्यात आलेला आहे। पहिल्या बाजूला त्या डोअर मधून प्रवाशांना सुखरूपपणे बाहेर जे आहे ते काढण्यात येत आहे। आणि आपण पाहतोय या लॅडरवरती जवळपास 7 ते 8 लोकांना इथे 7 ते 8 लोकांना म्हणजे प्रवाशांना इथून सुखरूपणे बाहेर काढण्याचा प्रयत्न जे आहे ते सुरू झालेले आहेत। या गाड्या तुमच्या पोलिसांच्या, त्या आधी बाहेर काढा, मग तुमच्या मोकळी होईल। तुमच्या पोलिसांच्या बाहेर काढा। तर आता एका प्रवाशाला बाहेर काढलं जात आहे। शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत, पण त्या प्रवाशांसाठी सुखद एक क्षण हाच आहे की किमान त्यांना श्वास घ्यायला तरी दरवाजा उघडा झालेला आहे। त्यामुळे मध्ये अडकून पडलेल्या अनेक स्त्रिया असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, या सगळ्यांचा जीव टांगणीला लागला। गेल्या 2 तासापेक्षा जास्त काळ लोटला।
बघा ह्या मोनोरेलचं वैशिष्ट्य असं असतं, ही जमिनीपासून वर अंतरावर आहे, उंचीवरती आहे, त्यामुळे तुम्हाला बाहेर पडून खाली येता येत नाहीये. त्यानंतर पूर्णपणे पॅक आहे, काचेनं पूर्ण बंदिस्त आहे. वीज गेली, AC बंद पडला आणि त्यामुळे बाहेरून हवा यायला आतमध्ये संधी नाही. त्यामुळे आतली हवा आतच, प्रचंड गर्दी, त्यामुळे सफोकेशन प्रचंड. खाली आणण्यात आणि येत आहे. आपण दोन पाहतोय एक महिला आहे, एक पुरुष आहे, आणखीन एक पुरुष आहे. एकूण 3 जणांना सुखरूपपणे या लॅडरच्या मार्फत खाली आणण्यात आलेला आहे. सर्व प्रवासी सुखरूप इथे खाली आलेले आहेत. आपण इथे पाहतो आहोत की सर्व प्रवाशांना जे आतमध्ये अडकलेले होते त्या सर्व प्रवाशांना अग्निशमन दलाच्या या शिडीच्या मार्फत सुखरूपपणे खाली उतरवण्यात आलेलं आहे. सगळ्यांची भीती आता इथे दूर झालेली आहे. मात्र आता इथून पुढे घरी कसं जायचं हा देखील प्रश्न आहे. मात्र त्या सर्वांना इथून आपण पाहतो आहोत की सर्वांना मार्गदर्शन केलं जात आहे. त्यांना इथे त्यांना इथून त्यांची नावं जी आहेत ती लिहिण्यात येत आहेत. ते नावं लिहून त्यांना घरी सोडण्यात येणार आहेत. जर का कोणाला वैद्यकीय मदत लागणार असेल तर वैद्यकीय मदत देखील दिली जाणार असल्याची माहिती दिली जात आहे. बोल बोल बोल.